उपलब्ध होतात तो घेतात. तर ते शेवटी आपण या आयडियामधून एक ना एक अभ्यासक्रम आपण ट्रेन म्हणतो तो पूर्ण केलेला आहे. आज सगळ्यांना आपण आनंदाने सांगू इच्छितो की जवळपास आपला निकाल जर बघितला तो 93% आहे. कोणाला सांगितलं सगळे टेक्निकल अडचणी रिझल्टमध्ये आहेत, तो रिझल्ट देखील वाढवतो. बहुतांश मुलं पास झालेली आहेत, चांगल्या मार्काने पास झालेले आहेत, त्यांना 100 गुण मिळालेले आहेत. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपल्या सगळ्यांना आपल्या निकालापूर्वी कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीमध्ये अप्रेंटिसशिपसाठी कुठे अपॉइंटमेंट देखील झालेला आहे. काही ट्रेडच्या मुलांना 2पेक्षा 3पेक्षा काही मुलांना 6 इंडस्ट्रीचे पण कुठे अपॉइंटमेंट देखील मिळाले आहे. अप्रेंटिसशिपसाठी नक्कीच मिळालेले आहे. जे परिवर्तन त्यावेळी उत्सुकता होती, जे आपण त्यावेळी प्रयत्न केले, आपल्या मार्गाच्या आधारे आपला ट्रेड मिळाला, आपण प्रशिक्षण पूर्ण केलं आणि आज आपल्या हातात त्या प्रशिक्षणात जे सक्सेस आहे, आमच्या सगळ्यांचे जे सक्सेस आहे ते तुम्हाला मिळालेल्या प्री अपॉइंटमेंट लेटरमध्ये आहे. ही या शिक्षणाची एक पायरी मोठी आहे. जो ऍक्टिव्हिटी करणार आहोत आपण मेडिकल डॉक्टर होतात त्यांना इंटर्नशिप असते, तशाच प्रकारे जे टेक्निकल एज्युकेशन घेतो आपल्याला सगळ्यांना त्यांना अप्रेंटिसशिप असते. इंजिनियर्सला पण असते, बरेच लोक करत नाही, पण अप्रेंटिसशिप गरजेची आहे. आणि त्यातूनच खरं आपण इथं शिकलो आणि प्रत्यक्ष इंडस्ट्रीमध्ये जे स्किल्स लागतात, ज्या मशिनरी लागतात, जे क्वालिटी स्टँडर्ड्स आहेत ते आपल्याला शिकायला मिळणार आहे. म्हणजे हे शिक्षण इथं न संपता अप्रेंटिसशिपच्या स्वरूपात आणून 1 वर्ष का होईना आपल्याला करायचं आहे. फरक एवढाच आहे की आपल्याला त्या ट्रेनिंग पिरियडमध्ये आपल्याला काहीतरी स्टायपेंड रेम्युनरेशन मिळणार आणि अशी एकमेव स्कीम असेल जगामध्ये की जिथे आपल्याला शिकण्यासाठी पैसे दिले जातात. आपण अप्रेंटिसशिप करतोय म्हणजे आपण स्किल्ड नाही झालेलो आहोत, आपण सेमी स्किल्ड आहोत, अंडर स्किल्ड आहोत. इंडस्ट्रीत जाऊन आपल्याला ते स्किल ॲक्वायर करायचं आहे. म्हणजे शिकण्यासाठी पैसे मिळणारी ही एकमेव स्कीम आहे. त्यामुळं ज्या इंडस्ट्रीमध्ये ज्यांना जास्त ऑप्शन आहे त्यांनी इंडस्ट्री निवडावी, त्यांच्या शिक्षकांना मार्गदर्शन घ्यावं कोणत्या इंडस्ट्रीत जायचं आहे. परंतु सगळ्यांनी तिथे जॉईन होऊन त्यांचं अप्रेंटिसशिप पूर्ण करणं सहज गरजेचं आहे. आज आपण बघितलं की आपण खूप मोठे वाचतो म्हणजे बऱ्याच ITI-मध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जागा व्हॅकंट राहतात. एम्प्लॉयमेंट रेट जो आहे म्हणजे बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. आपल्या पालकांचं उदाहरण आहे, ते भरपूर कष्ट घेतात, कष्टाने त्यांनी तुम्हाला ITI-ला पाठवलेलं आहे आणि त्याचं फळश्रुती म्हणून आपण आपल्याला कुठेतरी एक संधी उपलब्ध झालेली आहे. सगळेजण व्यवसाय करू शकतील, हे खूप अवघड आहे. व्यवसाय हा शेवटी आपल्या थोड्याशा मानसिकतेबरोबर शिक्षणाचा देखील अभाव आहे. व्यवसायासाठी परिपूर्ण ज्ञान आपल्याला पाहिजे. ते परिपूर्ण ज्ञान बऱ्याच वेळा ऐकायला मिळू शकत नाही. त्यासाठी आपण OJT सारखी स्कीम जी गव्हर्नमेंटने आणली, आपण प्रत्येक विद्यार्थ्याला यावर्षी तुमच्या सगळ्यांना कुठल्या ना कुठल्या इंडस्ट्रीमध्ये कमीत कमी 1 महिन्यासाठी ऑन जॉब ट्रेनिंगला पाठवतो. मला वाटतं त्याचा फायदा आपल्याला प्रत्यक्ष इंडस्ट्रीत काय कामकाज चालतं, तिथं कुठल्या प्रकारचं स्किल एक्सपेक्टेड आहे हे समजण्यासाठी झाला. म्हणजे आपण काय शिकायला पाहिजे पहिल्यांदा आपल्याला समजायला पाहिजे. हे समजल्यानंतर थोडंसं मार्गदर्शक आहे. जे शिकलो तर आपल्याला आपली प्रगती होणार आहे, आपल्याला जॉब मिळणार आहे किंवा चांगल्या प्रकारचा जॉब मिळणार आहे. म्हणजे आपल्याला इंडस्ट्रीमध्ये कॅल्क्युलेट करून कॉन्ट्रॅक्टर थ्रू काम करण्यापेक्षा आपण जेव्हा अप्रेंटिसशिप म्हणून काम करतो, स्किल्ड मॅनपॉवर, स्किल्ड माणूस म्हणून काम करतो, त्याला एक रिकग्निशन आहे. आज ITI आणि अप्रेंटिसशिपचं सर्टिफिकेट हे असं एकमेव सर्टिफिकेट आहे की जे जगातल्या कुठल्याही इंडस्ट्रीला चालतं, कुठल्याही देशाला चालतं. बरेचसे मुलं आता आपल्याकडे जात नाही,
नंदुरबार गोव्या तिकडची बरीचशी मुलं गरजला गेलेली आहेत, बाहेरच्या देशात काम करत आहेत. बाहेरच्या देशात जाण्यासाठी आपण शासनाने देखील तिथली भाषा अनिवार्य त्या देशाने केलेली आहे. आपल्या जपानला जायचं, जर्मनीला जायचं, आपल्याला तिथे लँग्वेजच्या परीक्षा द्याव्या लागतात. ते कोर्सेस देखील आपण आपल्याकडे इथे उपलब्ध केलेले होते. सगळ्या ह्याच्यामध्ये ते उपलब्ध आहे. परंतु त्याची कोर्सची फी जी आहे शिकवण्याची ती जास्त असल्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना ती बरोबर. पण त्या संधी देखील उपलब्ध आहेत की तिथे खूप मॅनपॉवरची गरज आहे, स्किल्ड मॅनपॉवरची खूप मोठ्या प्रमाणात गरज आहे. आता ती संधी आपण इथं असताना घेऊ शकलो नाही. परंतु जेव्हा आपण अप्रेंटिसशिप करतोय तेव्हा आपल्याला थोडेफार का होता रेम्युनरेशन मिळणार आहे. त्या रेम्युनरेशनमधनं पैसे साठवून आपण नक्कीच असा एखादा कोर्स करून बाहेर जाण्याची खूप मोठी संधी आपल्याकडे उपलब्ध होणार आहे. त्या संधीचा फायदा आपण ज्याला शक्य आहे त्याने करून घ्या. ज्याच्यावर खूप जबाबदारी नाही, म्हणजे त्याला घरी राहणं आवश्यकच नाही, त्यांनी बऱ्याच मोठ्या मुलांचं टाटा मोटर्समध्ये सिलेक्शन झालेलं आहे. मुलं झालं नाही. आता पुण्यासारखं शहर सोडून टाटा मोटर्स, पुणे, मुंबई, नाशिक सारखं शहर सोडून टाटा मोटर्स सारखी कंपनी दिंडोरी सारख्या आयट्यामध्ये येते. जवळपास 120 मुलांचं सिलेक्शन करते वेगवेगळ्या, आणि आपण तिथे जातो. कुठेतरी आपण त्या बॉक्समध्येच राहतो. कारण माहिती आपण त्या बॉक्समध्ये घरातच राहतो. नोकरीच्या संधी ह्या मोठ्या शहरातच उपलब्ध आहेत. त्या नाशिकमध्ये थोड्या प्रमाणात आहे, पुण्यासारख्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे, औरंगाबाद सारख्या ठिकाणी जास्त प्रमाणात आहे. तर तिथं जाणं आवश्यक आहे थोडं. आणि असं नाही की मागच्या वर्षीची मुलं आहेत, त्याच्या मागच्या वर्षीची मुलं देखील टाटा मोटर्समध्ये आहेत आणि ते चांगल्या प्रकारे तिथं काम करत आहेत. फक्त अप्रेंटिसशिप करून नाही तर त्यानंतर टाटा मोटर्सच्या व्हेंडर्सकडे ते काम करत आहेत. प्रवेशानंतर प्रशिक्षण आणि तुमचं आता सर्टिफिकेशन यामध्ये आपण इतरही ऍक्टिव्हिटी बऱ्याच केल्या. या अनुषंगाने तुमची ओव्हरऑल डेव्हलपमेंट होईल. संत प्रदर्शनाचे एनएसएसचे कॅम्प असतील. शासनाने सांगितल्याप्रमाणे आपण गड किल्ल्यांची स्वच्छता केलेली आहे. मॅरेथॉन रन सारखे कार्यक्रम केले. थोर पुरुषांचे वेगवेगळे उपक्रम आपण इथे राबवले. या अनुषंगाने फक्त स्किल्स बरोबर थोडंसं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचं काम आपण केलेलं आहे. गुरुजींचं काम देखील केलेलं आहे. मुलींसाठी TNS सारख्या संस्थेमार्फत आपण सॉफ्ट स्किलचं ट्रेनिंग दिलेलं आहे. इलेक्ट्रिशियनच्या मुलांना सोलरचं ट्रेनिंग दिलेलं आहे. जे लाईफ स्किल्स आहेत जे तुम्हाला फक्त ITI न करता त्याच्यासोबत जे लागणार आहे ते सर्व देण्याचा प्रयत्न या एरियातून आपण सगळ्यांनी मिळून केलेला आहे. याचं सगळं जेव्हा आपण चांगल्या प्रकारे ऍक्टिव्हिटी करू त्यानंतर त्या इंडस्ट्री मार्फत तुम्हाला प्लेसमेंट मिळते. टाटा मोटर्स, महिंद्रा सारखे जे व्हेंडर्स त्याचे जे व्हेंडर्स आहेत त्या ठिकाणी प्रायोरिटीने त्यांच्या ऍक्टिव्हिटी प्लेसमेंट